नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत पुणे विद्यापीठाला ऑक्टोबर 2018 मध्ये आलेला क्वेश्चन. त्यानंतर मी रीड करतो. काय विचारलेलं आहे ते आधी आपण प्रश्नामध्ये पाहू. हा आपला शेवटचा प्रॉब्लेम असणार आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते नीट व्यवस्थित पाहू आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम काय दिलाय तो आधी मी रीड करतो. सूरज लिमिटेड पुणे was registered with an authorized capital of rupees 15 lakh. 15 लाख रुपये त्यांचं कॅपिटल आहे. डिवायडेड इंटू 15,000 इक्विटी शेअर्स, 15,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 इच. किती शेअर दिलेले आहेत तर 15,000 शेअर दिलेले आहेत. 100 रुपयाला एक शेअर्स आहे. असं त्यांचं कॅपिटल किती दिलेलं आहे, त्यांनी 15 लाख दिलेलं आहे. पुढे आणखी काही इन्फॉर्मेशन दिली ती पाहू. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर, आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे अ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द 2020 चा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट तयार करायला सांगितलेलं आहे. नीट व्यवस्थित लक्ष द्या. इथे फक्त आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस एवढंच फक्त तयार करायला सांगितलेलं आहे. ऍज पर रिवाइज शेड्यूल 6 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013, नवीन कंपनी ऍक्ट जो आलेला आहे 2013 त्याप्रमाणे पी&एल स्टेटमेंट तयार करायला सांगितलेलं आहे. इथे आपल्याला बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेली नाही. फक्त काय करायचं आहे, पी&एल स्टेटमेंटच तयार करायचं आहे. आणखी काय इन्फॉर्मेशन दिली पाहूया. डू नॉट प्रिपेअर, स्पष्ट सांगितलेलं आहे. डू नॉट प्रिपेअर बॅलन्स शीट तयार करू नका. अँड डू नॉट रेकॉर्ड सेकंड इफेक्ट ऑफ ऍडजस्टमेंट. आणि काय सांगितलेलं आहे की जे काय ऍडजस्टमेंट दिलेले असतील त्याचा सेकंड इफेक्ट सुद्धा रेकॉर्ड करू नका. म्हणजे बॅलन्स शीट तयार करायचं नाहीये. इथे आपण बॅलन्स शीट तयार करणार नाही. फक्त आपल्याला पी&एल स्टेटमेंटच तयार करायला सांगितलेलं आहे, म्हणून आपण बॅलन्स शीट तयार करणार नाही. आणखी काय पुढे सांगितले पाहू. द फॉलोइंग बॅलन्सेस आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स ऍज ऑन 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 ची माहिती खालीलप्रमाणे त्याने दिलेली आहे. बॅलन्सेस दिलेला आहे. आपल्याला हा ट्रायल बॅलन्स दिलेला नाहीये, फक्त बॅलन्सेस दिलेला आहे. त्यामुळे हे टॅली झालेलं दाखवलेलं नाही. पाहू काय काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा दिलेलं आहे परचेसेस आपण कुठे रेकॉर्ड करतो तर आपण ते रेकॉर्ड करतो P&L ला. त्याच्यानंतर दिलेला आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. हा काय आपला ओपनिंग स्टॉक आहे, हा सुद्धा आपण P&L स्टेटमेंटलाच रेकॉर्ड करणार. त्यानंतर सॅलरी अँड वेजेस हे एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेस मध्ये रेकॉर्ड करणार, म्हणजेच नोट नंबर 25 ला आपण हे रेकॉर्ड करणार आहोत. नंतर स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, कोणाशी रिलेटेड हा खर्च आहे, स्टाफशी रिलेटेड खर्च आहे. स्टाफचा, कर्मचाऱ्यांचा कल्याण निधी किंवा त्यांचं कल्याण व्हावं, त्यांचा विकास व्हावा म्हणून केलेला हा खर्च आहे. मग तो दिलेला आहे आपल्याला 27,300. तो सुद्धा आपण रेकॉर्ड करणार नोट नंबर 25 लाच. त्यामुळे आपण स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस हे कुठे रेकॉर्ड करणार तर 25 नंबर नोट्सला रेकॉर्ड करणार आहोत. त्यानंतर दिलेला नेक्स्ट एक्सपेन्सेस आहे तो म्हणजे बॅड डेब्ट्स आहे. बॅड डेब्ट 27 नंबर अदर एक्सपेन्सेस किंवा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणत असतो आपण त्याला. त्या ठिकाणी 27 नंबरला रेकॉर्ड करणार. कॅरेज आउटवर्ड अदर एक्सपेन्सेस 27 नंबर. रिपेअर्स टू मशिनरी अदर एक्सपेन्सेस 27 नंबर. कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड, कॉन्ट्रीब्युशन म्हणजे वर्गणी, पेन्शन फंडची वर्गणी हा आपला खर्च असतो. त्यामुळे हा सुद्धा रेकॉर्ड करणार आपण 27 नंबर नोट्सला. नेक्स्ट आहे कॅरेज ऑन परचेसेस. हे सुद्धा काय आहे, परचेसेस वरचं कॅरेज असू द्या किंवा कॅरेज आउटवर्ड असू द्या, काही जरी असेल तरी तो एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे तो आपण रेकॉर्ड करणार 27 नंबर नोट्स म्हणजेच ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किंवा अदर एक्सपेन्सेसला. इन्शुरन्स इट इज ऑल्सो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किंवा अदर एक्सपेन्सेस, नोट नंबर 27. रेंट अँड टॅक्सेस नोट नंबर 27. सेल्स रिटर्न काय करणार तर आपण हे लेस करणार आहोत सेल्स मधून लेस करणार, म्हणून सेल्स इथे क्रेडिट बॅलन्सेस मध्ये दिलेले आहे, त्याला एक स्टार करून घ्यायचा. आणि हे सेल्स रिटर्न सेल्स मधून आपण लेस करणार नोट नंबर 23 रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन मधून. सगळ्यात लास्टला डेबिट बॅलन्सेस मध्ये दिलेला आहे ते म्हणजे पॉवर अँड फ्युअल. हा सुद्धा खर्च आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस जरी असेल तरी सुद्धा तो आपण अदर एक्सपेन्सेसलाच दाखवणार 27 नंबर नोट्सला. विद्यार्थी मित्रांनो नीट लक्ष द्या. जे काही डेबिट बॅलन्सेस दिलेले होते याच्यामध्ये जर आपण पाहिलं
तर आपल्याला इथे सगळे खर्चच दिलेले आहेत, एकही प्रकारची ऍसेट दिलेली नाही. का असं केलेलं आहे? कारण आपल्याला बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेली नाही. आपल्याला काय तयार करायचंय? फक्त प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करायचं आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट वरचे आणि खर्च आणि इन्कम उत्पन्न असे असणारे आयटम्सच आपल्याला फक्त दिलेले आहेत आणि त्याप्रमाणेच आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. ही पाहिली आपण डेबिट बॅलन्सेस. आता पाहू आपण क्रेडिट बॅलन्सेस. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये सगळ्यात फर्स्ट आयटमलाच एक इन्कम दिलेला आहे ते म्हणजे सेल्स. हे आपण दाखवणार 23 नंबर नोट्सला म्हणजेच रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. नेक्स्ट परचेस रिटर्न. परचेस रिटर्न ज्याप्रमाणे आपण सेल्स रिटर्न मायनस करणार त्याचप्रमाणे आपण परचेस रिटर्न परचेसेस मधून काय करणार? लेस करणार आहोत. म्हणून परचेसेस इथे डेबिट बॅलन्सेस मध्ये दिलेले होते पहा. फर्स्ट आयटम दिलेला होता त्याला एक स्टार करून घेणार. म्हणजे जेव्हा आपण तो P&L ला दाखवणार आहोत तेव्हा तो आपल्याला इनर मध्ये दाखवावा लागतील आणि त्याच्यातून हे परचेस रिटर्न मायनस करावे लागणार आहेत. नेक्स्ट इन्कम दिलेला आहे ते म्हणजे इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट. हे इन्कम आहे अदर इन्कम. नोट नंबर 24 ला दाखवणार 24 नोट्स अदर इन्कम. मिसलेनियस इन्कम इट इज ऑल्सो इन्कम, त्यामुळे ते आपण 24 नंबर नोट्सलाच अदर इन्कमला दाखवणार. बँक इंटरेस्ट नोट नंबर 24 अदर इन्कम. अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू. अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू हे सांगितलेलं आहे ते आपण दाखवणार. एकच मिनिट. ते सुद्धा आपण काय करणार आहोत तर 24 नंबर नोट्सला दाखवणार आहोत अदर इन्कम मध्ये 24 नंबर नोट्सला. अशा प्रकारे आपण जे काही त्यांनी बॅलन्सेस दिलेले होते ते सगळे पाहिलेले आहेत. आता ऍडजस्टमेंट पाहू. सगळ्यात फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगितलेली आहे पहा. प्रोव्हाइड डेप्रिशिएशन. प्रोव्हाइड डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन प्रोव्हाइड करायला सांगितलेलं आहे ऑन मशिनरी. मशिनरीवरती 27,000 रुपये डेप्रिशिएशन सांगितलेलं आहे. तर मोटार व्हेकल वरती 6,000 सांगितलेलं आहे. जेव्हा आपण बॅलन्स शीट सुद्धा तयार करत असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे आपण त्याचे इफेक्ट काय करतो. काय करतो तर लेस पर्टिक्युलर ऍसेट. पर्टिक्युलर ऍसेट्स मधून आपण ज्या काय ऍसेट दिलेले असतील त्याच्यातून वजा करतो आणि त्याचा सेकंड इफेक्ट नोट नंबर 26 ला दाखवत असतो. आता इथे आपल्याला ऍसेटच दिलेला नाहीये त्यामुळे हा आपला इफेक्ट होणार नाही. पण नोट नंबर 26 ला आपल्याला इफेक्ट करावा लागणार आहे. त्यामुळे आपण हे डेप्रिशिएशन जे आहे डेप्रिशिएशन ऑन मशिनरी आणि डेप्रिशिएशन ऑन मोटार व्हेकल हे आपण कुठे रेकॉर्ड करणार? नोट नंबर 26 ला रेकॉर्ड करणार आहोत. एकच इफेक्ट करणार कारण आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे डू नॉट रेकॉर्ड सेकंड इफेक्ट ऑफ ऍडजस्टमेंट. म्हणजे बॅलन्स शीट वरचे जेवढे इफेक्ट आहेत ते आपल्याला करायला सांगितलेलं नाही. म्हणून आपण 26 नंबर नोटचा हा इफेक्ट करणार आहोत. फक्त डेप्रिशिएशन रेकॉर्ड करणार आहोत. नेक्स्ट स्टॉक of raw material as on 31st March 2020 amounted to rupees 51,000. क्लोजिंग स्टॉकचे ऍडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक 31 मार्चचा काय करतो आपण तर त्याचा फर्स्ट इफेक्ट करतो आपण तो म्हणजे लेस करतो ओपनिंग स्टॉक मधून. ओपनिंग स्टॉक मधून लेस करणार आपण P&L स्टेटमेंटला. आणि त्याचा दुसरा इफेक्ट करायचा असतो तो म्हणजे नोट नंबर 18 ला इन्व्हेंटरीजला. पण आपल्याकडे 18 नंबर नोट नाहीये, आपल्याला ते तयार करायला सांगितलेलं नाही. त्यामुळे फक्त आपण एवढाच इफेक्ट करणार ओपनिंग स्टॉक मधून लेस करणार P&L स्टेटमेंटला. नेक्स्ट शेवटची ऍडजस्टमेंट सांगितलेली प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स इज ₹27,000. RDD ची ऍडजस्टमेंट आहे. RDD ची ऍडजस्टमेंट आपण करत असतो नोट नंबर 4 ला आणि 27 नंबर नोट्सला. तर लक्षात घ्या आता आपल्याला इथे 4 नंबर तयार करायचं नाहीये. आपल्याला फक्त नोट नंबर 27 लाच इफेक्ट करायचा आहे 27,000चा. अशा प्रकारे आपण काय पाहिलेलं आहे की प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे याचं ड्राफ्टिंग पाहिलं की नक्की कोणता आयटम कुठे रेकॉर्ड करायचा आहे. मी प्रोफेसर तुकाराम गोरख सांगळे, एकनाथ सीताराम कॉलेज वरवण दौंड, मी तुम्हाला आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे. तर आपण सुरुवात करूया लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला जे तयार करायचे आहेत नोट्स त्या नोट्स पाहून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदी तयार करणार आहोत आपण नोट नंबर 23 रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. त्यानंतर पाहणार आहोत 24 नंबर नोट अदर इन्कम. 25 नंबरची नोट्स आहे एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेस. आणि नोट नंबर 26 जी आहे ती आहे आपली डेप्रिशिएशनची.
आणि 27 नंबरची नोट्स आहे अदर एक्सपेन्सेस. आणि आपल्याला तयार करायला सांगितलेलं होतं ते म्हणजे P&L स्टेटमेंट. या ठिकाणी मी P&L चा पूर्ण ड्राफ्टिंग करून ठेवलेलं आहे. हे सगळं तुम्हाला परीक्षेमध्ये आधी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हे पाठ करा आणि पाठ करून हे परीक्षेमध्ये पेपर चालू व्हायच्या आधी जर तुम्ही हे सगळं लिहून ठेवलेलं असेल तर तुमचा वेळ वाचतो. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन पासून प्रॉफिट ऑब्लिक लॉस बिफोर एक्सेप्शनल अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम अँड टॅक्स इथपर्यंत आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. एवढं स्टेटमेंट तुम्ही पाठ करून ठेवा. नंतर खाली पण आहे याचं स्टेटमेंट, पण ते आपण पाहत नाही. तर मग आपण सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो लगेचच. सगळ्यात पहिला आयटम आहे तो म्हणजे परचेसेस आणि आपण रेकॉर्ड करणार आहोत ते P&L स्टेटमेंटला. म्हणून आपण P&L स्टेटमेंटला जाऊयात. हे आहे आपलं P&L स्टेटमेंट. इथे आपण परचेसेस कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम एक्सपेन्सेस मधला कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड या ठिकाणी आपण इनर मध्ये लिहिणार आहोत 7,59,000. 7,59,000. नेक्स्ट पुढे जाऊयात. तो आयटम आपण रेकॉर्ड करून लिहिलेला आहे, झालेला आहे. नेक्स्ट स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजेच ओपनिंग स्टॉक दिलेला आहे तो म्हणजे 35,700 रेकॉर्ड करणार आहे P&L लाच. पुन्हा एकदा P&L लाच्या तिथे खाली जिथे परचेसेस लिहून झाले त्याच्यानंतरचा आयटम आहे तो म्हणजे चेंजेस इन इन्व्हेंटरीज. त्यामध्ये आहे ओपनिंग स्टॉक. या पर्टिक्युलर कॉलम मध्येच लिहून घ्यायचा तो 35,700. त्याच्यामधून आपण क्लोजिंग स्टॉक वजा करत असतो. नेक्स्ट पुढे जाऊयात. सॅलरी अँड वेजेस नोट नंबर 25. नोट नंबर 25 ला एम्प्लॉय बेनिफिट्स एक्सपेन्सेसला या त्या ठिकाणी रेकॉर्ड करा सॅलरी अँड वेजेस आणि अमाऊंट आहे 1,93,200. 1,93,200. पुढे जाऊयात. नेक्स्ट आयटम आहे स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस. तोही आपल्याला 25 नंबर नोट्सला दाखवायचा आहे 27,300. नोट नंबर 25 लाच सॅलरी अँड वेजेसच्याच खाली स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस आणि अमाऊंट होती 27,300. अशा प्रकारे आपण तो आयटम सुद्धा रेकॉर्ड करून झालेला आहे. नंतरचे सगळे आयटम हे आपल्याला 27 नंबर नोट्सला दाखवायचे आहेत. एक 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 पाहू. बॅड डेब्ट्स 9,300. नोट नंबर 27 ला बॅड डेब्ट्स 9,300. नेक्स्ट आहे कॅरेज आउटवर्ड 14,400. कॅरेज आउटवर्ड 27 नंबर नोट्सला 14,400. नेक्स्ट रिपेअर्स टू मशिनरी 51,900. रिपेअर्स टू मशिनरी 51,900. पुढे जाऊयात. कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड. कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड नोट नंबर 27 लाच त्याच्या खाली मग कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड अमाऊंट आहे 6,000. नेक्स्ट कॅरेज ऑन परचेसेस 15,300. 27 नंबर नोट्स लाच कॅरेज ऑन परचेसेस 15,300. नेक्स्ट इन्शुरन्स 39,300. 27 नंबर नोट्स इन्शुरन्स 39,300. नेक्स्ट रेंट अँड टॅक्सेस 24,000. रेंट अँड टॅक्सेस 24,000. नेक्स्ट आयटम पहा काय आहे सेल्स रिटर्न आहे ना आपण कशातनं वजा करणार आहे सेल्स मधून वजा करणार आहे. म्हणजे आधी आपल्याला सेल्स रेकॉर्ड करावे लागतील. लक्षात घ्या सेल्स रिटर्न आपण सेल्स मधून लेस करणार आहोत आणि सेल्स आपल्याला क्रेडिटला दिलेले आहेत 15 लाख आणि नोट नंबर आपण ते कुठे रेकॉर्ड करणार आहोत 23 ला रेकॉर्ड करणार आहोत. म्हणून नोट नंबर 23 ला या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन त्या ठिकाणी लिहा सेल्स इनर मध्ये रक्कम घ्यायची 15 लाख आणि मग त्याच्यातून काय वजा करायचे तर सेल्स रिटर्न म्हणून म्हणायचं लेस सेल्स रिटर्न रक्कम वजा करा 27,000. 15 लाखातून 27,000 वजा झाल्यानंतर आउटरला येतील 14,73,000. 14,73,000. नेक्स्ट सेल्स रिटर्न सुद्धा मायनस करून झालेले आहे. पॉवर अँड फ्युअल नोट नंबर 27. 27 नंबर नोट्सला या रेंजच्या खाली लिहा पॉवर अँड फ्युअल 27,900. 27,900. अशा प्रकारे काय केलं आपण डेबिट बॅलन्सेसचे एक एक
इफेक्ट करून झालेले आहेत. आपल्याला आता आपल्याला क्रेडिट बॅलन्सेसचे इफेक्ट करावे लागतील. एक एक आयटम पाहू आणि त्याचे इफेक्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा होतं सेल्स, ते ऑलरेडी आपण रेकॉर्ड केलेलं आहे. नेक्स्ट आयटम इज परचेस रिटर्न. परचेसेस मधून लेस करायचं आहे 39,000. P&L स्टेटमेंटला या इथे आपण म्हटलेलं आहे पहा परचेसेस 7,59,000. तिथे म्हणायचं लेस रिटर्न पण म्हटलेलं होतं आपण, ते फक्त अमाऊंट टाकायची 39,000. 7,59,000तून 39,000 वजा केल्यानंतर आउटरला येतील 7,20,000. 7,59,000 वजा 39 आउटरला आले 7,20,000. इफेक्ट झालेला आहे आपला. नेक्स्ट जाऊया इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट 7,500. चला नोट नंबर 24 ला, नोट नंबर 24 अदर इन्कम, त्या ठिकाणी लिहा इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट, अमाऊंट डायरेक्ट आउटरला 7,500. नेक्स्ट मिसलेनियस इन्कम 8,100. मिसलेनियस इन्कम 8,100. नोट नंबर 24 ला अदर इन्कम या ठिकाणी आपण लिहून झालेला आहे. नेक्स्ट बँक इंटरेस्ट 3,000. 24 नंबर नोट्सलाच बँक इंटरेस्ट 3,000. पुढे अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू, अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू 30,000. नोट नंबर 24 बँक इंटरेस्टच्या खाली अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू 30,000. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, क्रेडिटचे सुद्धा आयटमचा एक एक इफेक्ट लिहून झालेला आहे. आता एक एक ऍडजस्टमेंट पाहायची आणि ऍडजस्टमेंटचा फक्त आपल्याला एकच इफेक्ट करायला सांगितलेला आहे की ज्याचा इफेक्ट आपल्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटवर होईल, त्याचाच इफेक्ट करायचा आहे. बॅलन्स शीटचे इफेक्ट आपण करणार नाही. पहिली ऍडजस्टमेंट पहा काय सांगितलेली आहे, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन मशिनरी ₹27,000 अँड मोटार व्हेइकल 6,000. फर्स्ट आपण काय करत असतो तर लेस करत असतो ऍसेट्स मधून. आपल्याकडे ऍसेट नाहीये, डायरेक्ट आपण नोट नंबर 26 ला रेकॉर्ड करणार. नोट नंबर 26 ला या, नोट नंबर 26 आहे आपलं डेप्रिशिएशन, त्या ठिकाणी म्हणायचं डेप्रिशिएशन ऑन मशिनरी आणि रक्कम आहे 27,000. नेक्स्ट डेप्रिशिएशन ऑन मोटार व्हेइकल 6,000. दोघांचाही इफेक्ट लिहून झालेला आहे. अशा प्रकारे आपण फर्स्ट ऍडजस्टमेंट सुद्धा केलेली आहे. सेकंड ऍडजस्टमेंट पाहू. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल as on 31st March 2020 amounted to ₹51,000. 51,000 आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. तो आपल्याला P&L मधून काय करायचा आहे, ओपनिंग स्टॉक मधून लेस करायचा आहे. म्हणून आपण इथं म्हटलेलं होतं पहा, ओपनिंग स्टॉक 35,700 लेस क्लोजिंग स्टॉक 51,000. 35,700 तून 51,000 जर वजा झाले तर मायनस येतील 15,300. लक्षात ठेवा, मायनस येतील 15,300. कारण मोठी रक्कम ही मायनसची आहे म्हणून अमाउंट मध्ये मायनस रक्कम लिहायची 15,300. अशा प्रकारे आपण ती सुद्धा ऍडजस्टमेंट केलेली आहे. सगळ्यात शेवटची ऍडजस्टमेंट सांगितली होती, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स ₹27,000. नोट नंबर 27. 27 नंबरला चेक इफेक्ट दाखवणार आपण शेवटचा RDD 27,000. सगळे ऍडजस्टमेंट सुद्धा मित्रांनो झालेले आहे. आपण सगळे आयटमचे इफेक्ट केले आणि ऍडजस्टमेंटचे सुद्धा इफेक्ट केलेले आहे. आता आपण क्लोजिंगला सुरुवात करू. सगळ्यात पहिली जी नोट्स आहे ती म्हणजे आपली 23 नंबरची रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, ही सुरुवातीला क्लोज करू. 14,73,000 आणि टोटल सुद्धा आपल्याला घ्यायची आहे, तेवढीच टोटल येईल 14,73,000. नेक्स्ट नोट नंबर 24 ची टोटल करायची 7,500 अधिक 8,100 अधिक 3,000 अधिक 30,000. ती जर बेरीज केली तर ती येईल 48,600. 25 नंबर नोटची टोटल येईल 2,20,500. 26 नंबरची जर टोटल केली तर ती येईल 33,000 आणि 27 नंबरची जर टोटल केली तर ती येईल 2,15,100. सगळ्या टोटल सुद्धा झालेले आहेत. आता ह्या टोटल काय करायचे आपल्याला P&L स्टेटमेंट वरती रेकॉर्ड करायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदी 23 नंबर नोट्सची टोटल रेकॉर्ड करून घेऊ. नोट नंबर 23. नोट नंबर 23 ची टोटल आली होती 14,73,000. मग ती आपण लिहून घेऊ 14,73,000. नेक्स्ट 24 नंबरची टोटल आलेली होती 48,600. 48,600 सॉरी 48,600. या दोघांची टोटल करून घेऊ म्हणजे आपल्याला टोटल रेव्हेन्यू मिळेल, तो असेल 15,21,600.
15,21,600 या दोघांची फक्त काय केलेली आहे आपण बेरीज केलेली आहे. नेक्स्ट 25, 26 आणि 27 चे टोटल घ्यायचे आहे. 25 नंबरचे टोटल आहे 2,20,500. रेकॉर्ड करून घ्या 25 नंबरच्या पुढे 2,20,500. 26 ची टोटल डेप्रिशिएशनची टोटल आलेली होती 33,000 ती पण रेकॉर्ड करून घेऊ 33,000. 27 नंबरची टोटल आलेली होती 2,15,100 ती सुद्धा आपल्याला रेकॉर्ड करून घ्यावी लागेल 2,15,100. आता 7,20,000 मायनस वजा 15,300 अधिक 2,20,500 अधिक 33,000 अधिक 2,15,100 यांची टोटल करायची. ही टोटल येईल आपल्याला 11,73,300. 11,73,300. आणि आता काय करायचं तर आता हे 15,21,600 मधून 11,73,300 वजा करायचे म्हणजेच आपल्याला प्रॉफिट मिळेल 3,48,300. अशा प्रकारे आपण हा पुणे विद्यापीठाला आलेला ऑक्टोबर 2018 चा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. सर्वांना प्रॉब्लेम समजला असेल. धन्यवाद.